प्रेज गॉड. आपण बघू की बायबलमधील येशू ख्रिस्ताने सगळ्यात मोठी आणि पहिली आज्ञा आपल्याला दिलेली आहे. मार्क याचं 12 अध्याय त्याचं 29 आणि 30 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतः सांगतात की तू आपल्या परमेश्वर याच्यावरती संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीनं, संपूर्ण शक्तीने तू प्रीती कर. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावरती आपल्याला पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण बुद्धीनं, पूर्ण शक्तीनं प्रेम करणं आहे. तर का खरोखर आपण आपल्या पूर्ण मनाने, जीवनावर प्रभू येशू ख्रिस्तावरती प्रेम करतो का? पूर्ण जीवाने करतो का? पूर्ण बुद्धीनं आपण प्रभू येशूकडं आपली प्रीती आहे का? पूर्ण शक्तीनं आपण प्रभू येशूचा शोध घेतो का? हे आपल्या अत्यंत जीवनामध्ये फार गरजेचं आहे. जर आपण असं करत असाल तर खरोखर परमेश्वराचं प्रेम आपल्यामध्ये राहील आणि आपल्याद्वारे अनेक लोकांना देखील प्रभू येशूचं प्रेम दिसेल, जेणेकरून प्रभू येशूची गौरव आपल्याद्वारे होईल. कारण की प्रभू येशू स्वतः सांगतात की तुम्हाला ही पहिली आज्ञा आहे की देवावरती तुम्ही पूर्ण शक्तीनं प्रेम करा, आणि दुसरी हीच की आपल्या शेजाऱ्यावरती देखील तुम्ही तितकंच प्रेम करा. का खरोखर आपण संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीनं आणि संपूर्ण शक्तीनं प्रभू येशूवरती प्रेम करतो का? आपण स्वतः आपल्या मनाला विचारावं, आपण स्वतःचं परीक्षण करावं, आपण काय इतरांना बी प्रेम करतो का हे पण बघावं. कारण की पहिली आज्ञा हीच आहे. दुसरी आज्ञा की आपल्या शेजाऱ्यावर देखील आपल्या सारखंच प्रेम करावं. म्हणून आपण अगोदर परमेश्वरचं प्रेम आपल्या मनात आहे की नाही हे आपण ओळखावं. त्यानंतर आपण प्रभूला आपल्या मनामध्ये स्वीकार करावं. त्यानंतर प्रभू येशूने सांगितलेली दुसरी आज्ञा म्हणजे आपल्या शेजारी लोकांवरती प्रेम करावं, हे देखील आपण करावं. जेणेकरून परमेश्वर आपल्याला म्हणाल की प्रेम हे सर्वात मोठं दान आहे. तर हे प्रेम म्हणजे सदैव टिकून राहणार आहे. म्हणून आपण सदैव प्रेमात बनेल राहू आणि म्हणून आपण नेहमी जे देवाची आज्ञा आहे, नवीन नियम मार्काचं पुस्तक 12 अध्याय त्याचं 29 आणि 30 वचन हे आपण वाचून आजच्या संडेच्या दिवसामध्ये आपण बघू की खरोखर देवाने आपल्याला दिलेली ही पहिली आज्ञा आहे की प्रभू येशू म्हणतो, जर तुम्ही माझ्यावर प्रेम करता तर माझ्या आज्ञाचं पालन करसाल. म्हणून आपण जर खरोखर प्रभू येशूवरती प्रेम करतो तर त्याचं आज्ञाचं आपण पालन करावं. म्हणजे आपण संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण शक्तीने प्रभू येशू ख्रिस्तावरती प्रेम करावं, प्रीती करावी. आणि त्याच प्रकारे इतरांना, आपल्या शेजारी लोकांवरती देखील आपण ख्रिस्ताचं प्रेम प्रकट करावं, जेणेकरून आपले सत्कर्म आणि चांगले काम पाहून प्रभू येशू प्रसन्न होतील. ह्या आजचा जो संदेश आहे हा